रेल्वेच्या धडकेत सातत्याने वाघासह इतरही वन्य प्राण्यांचा मृत्यू होत असताना पुन्हा एकदा रेल्वेसह वनविभागाच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे। बल्लारशा हैदराबाद मार्गावर सिकंदराबाद जवळ 30 नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला। सकाळी ही घटना उघडकीस आली। वन्य प्राण्यांच्या भ्रमण मार्गातून जाणारे रस्ते आणि रेल्वे मार्ग वन्य प्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत असताना न्यायालयाने दखल घेऊनही रेल्वे, रस्ते आणि वन विभाग अजूनही गंभीर नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। बल्लारशा चंद्रपूर गोंदिया रेल्वे मार्गावरील वनक्षेत्रातून वेगाने धावणाऱ्या रेल्वेमुळे अपघात होऊन दरवर्षी वाघांसह इतर अनेक वन्यजीव मृत्युमुखी पडत आहे। या संदर्भात उदयन पाटील व स्वानंद सोनी यांनी जनहित याचिका दाखल केली होती। या याचिकेवर 13 ऑक्टोबरला सुनावणी करताना नागपूर उच्च न्यायालयाने 28 ऑक्टोबर पासून या रेल्वे मार्गाची संयुक्त पाहणी करून 30 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। मात्र शेवटी एका वन्य प्राण्यांचा जीव गेला तरीही रेल्वेसह वन विभागानेही या आदेशाचे उल्लंघन केले। रेल्वेच्या धडकेत सातत्याने वाघासह इतरही वन्य प्राण्यांचा मृत्यू होत असताना पुन्हा एकदा रेल्वेसह वन विभागाच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे। बल्लारशा हैदराबाद मार्गावर सिकंदराबाद जवळ 30 नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला। सकाळी ही घटना उघडकीस आली। वन्य प्राण्यांच्या भ्रमण मार्गातून जाणारे रस्ते आणि रेल्वे मार्ग वन्य प्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत असताना न्यायालयाने दखल घेऊनही रेल्वे, रस्ते आणि वन विभाग अजूनही गंभीर नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। बल्लारशा चंद्रपूर गोंदिया रेल्वे मार्गावरील वनक्षेत्रातून वेगाने धावणाऱ्या रेल्वेमुळे अपघात होऊन दरवर्षी वाघांसह इतर अनेक वन्यजीव मृत्युमुखी पडत आहे। या संदर्भात उदयन पाटील व स्वानंद सोनी यांनी जनहित याचिका दाखल केली होती। या याचिकेवर 13 ऑक्टोबरला सुनावणी करताना नागपूर उच्च न्यायालयाने 28 ऑक्टोबर पासून या रेल्वे मार्गाची संयुक्त पाहणी करून 30 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। मात्र ज्या तारखेला अहवाल सादर करायचा होता त्या तारखेपर्यंत अजून देखील पाहणी सुद्धा झालेली नाही आणि एका वाघाला आपला जीव गमवावा लागला। रेल्वेसह वन विभागानेही या आदेशाचे उल्लंघन केले। अहवाल सादर करण्याची वेळ येऊन ठेपली तरीही अद्याप पाहणीला सुरुवात झाली नाही। त्यामुळे शासन वन्य प्राण्यांविषयी खरोखरच गंभीर आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे।